हाय गाईज. सो आज आपण बघणार आहोत बाहीची पेपर कटिंग कशी करायची. एकदम सिंपल बाहीची, कोणत्याही प्रकारची त्याला डिझाईन वगैरे नसलेली एकदम साधी बाही, जी एकदम बेसिकमध्ये शिकवतात. तर मागच्या भागात आपण पुढचा भाग आय मीन छाती आणि कटोरी वगैरे हे म्हणजे बेसिक कसं पेपरवर कट करायचं ते बघितलं. आता आपण बेसिक बाही बघणार आहोत. सो आपण हे मागच्या भागात केलेलेच कॅल्क्युलेशन्स आहेत आणि हे बाकीचे झाले होते आपले. मी तुम्हाला सांगितलं होतं की कसं काय कॅल्क्युलेट करतात. आणि आता आपण बाही लांबी आपल्याला आता फक्त बाही लांबी, बाही मुंडा आणि दंडगेर एवढं 3च गोष्टींची गरज आहे. सो आपण ते पेपरवर कसं टाकायचं तुम्हाला दाखवते. सो इथे मी अशा पद्धतीने पेपर घेतलेला आहे आणि त्याची ही जी उघडी बाजू आहे ती पुढच्या समोरच्या बाजूने ठेवलेली आहे आणि ही जी बंद बाजू आहे ती मी म्हणजे माझ्या दिशेने माझ्या तोंडाने ठेवली आहे. सो आता आपण याच्यावर मापे टाकू. सगळ्यात पहिल्यांदा आपण बाही लांबी टाकणार आहोत. ही 7वाली कॅल्क्युलेशन करून आलेली. तर इथे मी 7 घेतली. हे बघायच थोडं क्लोज करते. हे पहा, अशा पद्धतीने मी 7 घेतलेलं आहे आणि इथे मार्किंग करत आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे बाही मोंडा, म्हणजे हा 9. तर इथे आपली बाही लांबी आलेली आहे. तर मी इथूनच वर 9 वर घेते. हे पहा, तुम्ही पाहू शकता मी तिथूनच वर घेतलेलं आहे 9 वर आणि इथे वर मार्किंग करते, इथे मार्किंग करते. हे पहा, ही अशी रेष इथे मी मारून घेते रेष. तर गाईज तुम्हाला दिसतच असेल मी अशी सरळ लाईन मारून घेतलेली आहे. आणि आता काय करायचं, हे टोक ते पेपरचं शेवटचं टोक जोडून घ्यायचं. त्याला काही माप नसतं, फक्त एक बॉक्स करून घ्यायचा. सो गाईज मी अशा पद्धतीने ते बॉक्स करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्याला काय करायचं, ही आपली बाही लांबी झाली आणि हा आपला झाला बाही मोंडा. आपली दोन्ही मापं टाकून तयार आहेत. आता आपल्याला टाकायचं आहे पुढचं माप. तर इथून 3 इंच मी टाकून घेते. इथून 3 इंच टाकायचं. हे असं तुम्ही पाहू शकता, इथे 3 इंच आलेलं आहे माझं. आणि आता इथूनच या 3 इंचावरून 2 इंच वर तुम्ही पाहू शकता, 2 आकडा आणि अशी रेष मारून घ्यायची सरळ. तुम्ही बघू शकता अशी रेष मारून घेतली आहे मी सरळ. आणि आता काय करायचं, तर 2 इंचावर म्हणजे ह्या रेषेचं टोक आणि हा इथे कोपरा, बाही लांबी आणि बाही मोंढा जिथे मिळतो तिथे अशी एक रेष मारून घ्यायची. मी तुम्हाला दाखवते. सो गाईज तुम्ही बघू शकता मी अशी इथे रेष मारून घेतलेली आहे. थोडीशी वाकडी आलेली आहे, पण तुम्ही पट्टीच्या साह्याने मारू शकता. माझ्याकडे आता पट्टी नव्हती त्यामुळे मी नाही मारली, पण तुम्ही पट्टीने मारा. शिकताना नेहमी पट्टीने रेषा माराव्यात. सो आता ह्या रेषेवर आपल्याला मधोमध कुठेही ठेवा, म्हणजे शक्यतो मध्ये ठेवा टेप. आणि इकडून अर्धा इंच, रेषेच्या डाव्या बाजूने अर्धा इंच आणि उजव्या बाजूने देखील अर्धा इंच तुम्ही पाहू शकता. एकदम सेम घेतलेला आहे मी. झूम करते. ओके, हे पण एकदम सेम घेतलेलं आहे मी. तर आता काय करायचं आहे, आपल्याला डाव्या साईडने इकडून गोलाकार आकार करून घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी करते. जो याच्यातून गेला पाहिजे, अर्ध्या इंचाच्या मापातून गेला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार करायचा आहे. हे बघायचं अशा पद्धतीने करायचं आहे. आणि इकडून उजव्या साईडने अर्ध्यावर उजव्या साईडने त्या अर्धा इंचाच्या मापामध्ये घ्यायचं आणि नंतर त्या रेषेत मर्ज करून टाकायची ही लाईन. नंतर त्या रेषेत ही लाईन सामावून टाकायची, म्हणजे इथून पूर्ण गोलाकार आणि इथून अर्ध गोलाकार असं आपल्याला घ्यायचं आहे. आणि इथून ती लाईन मर्ज करून टाकायची यामधल्या रेषेमध्ये. कळलं गाईज? कळलं नसेल तर मी आता परत सांगते. आपण इथून मधून एक रेष टाकली या 2 इंचावरून इथपर्यंत. त्यानंतर अर्ध्या इंचाचं माप घेऊन आपण डाव्या बाजूने पूर्ण गोलाकार आकार दिला आणि उजव्या बाजूने अर्धा गोलाकार घेऊन ही पुढं रेष मर्ज करून टाकली, मधल्या रेषेत सामावून टाकली. पहिल्यांदा थोडं कठीण वाटेल गाईज, थोडं डोकं लावण्याची गरज आहे, पण तुम्ही जर प्रॅक्टिस करत जाताल तर तुम्हाला येऊन जाईल. आता आपल्याला बाही दंडघेर टाकायचा. दंडघेर आपला 7 आहे, इथे तुम्ही पाहू शकता 7. दंडघेर टाकायचा आहे आपल्याला याच्या एकदम विरुद्ध बाजूने, म्हणजे इकडे. सो 7 आहे, तर असा उभा मोजायचा आहे आपल्याला बाही मुंड्याच्या समोरच्या बाजूने. तर तो आहे आपला 7. तर मी 7 वर मी इथे 7 वर खून केलेली आहे. आणि आता ही जी 7 आणि हे इकडं जोडून टाकायची, आपल्याला एक रेष मारायची आहे. माझ्यासारख्या कच्च्या रेषा तुम्ही मारू नका, तुम्ही स्केल वापरा. सो आता हा आपला बाहीचा आकार तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. पूर्ण बाहीचा आकार तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला याची कटिंग दाखवते. तर कटिंग करताना काय करायचं गाईज, आपल्याला इथून स्टार्ट करायचं, इथून पूर्ण असं कापायचं. हा आतला भाग कापायचा नाही.
हा कापायचा नाही सध्या, हा कापायचा आहे आपल्याला, तर तो मी कापून दाखवते तुम्हाला. पूर्ण शेवटपर्यंत कापायचं आहे, टोकापर्यंत. हे पहा, तुम्ही पाहू शकता. हे पहा, पूर्ण भाई तयार झालेली आहे आपली अशी पूर्ण. आता काय करायचं आहे, तर आता आपल्याला हा जो पार्ट आहे फक्त इतकाच कापायचा आहे. मी तुम्हाला दाखवते. इथून स्टार्ट करायचा आणि रेष मारली आहे तितकाच कापायचा, आणि पुढे ही रेष पण कापून घ्यायची जिथून आपण तो पार्ट मर्ज केला होता. हे पहा, असा हा छोटा पार्ट निघेल असा कापायचा. हे पहा, हे काही असं दिसेल. आता हा इथं जो गॅप दिसतोय, तर ही आहे मागची साईड. ही जी आहे मोठी ही आहे मागची साईड, आणि ही छोटी जी आहे ही पुढची साईड आहे. तुम्ही वाटलंच तर इथे लिहू पण शकता, मागील बाजू आणि पुढील बाजू. मागील बाजू आणि पुढील बाजू. त्यामुळे आपल्याला समजायला मदत होते. आणि बेसिक मध्ये ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात गाईज, की आपल्याला समजायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे की मागची बाजू कोणती आहे, पुढची बाजू कोणती आहे. त्याच्यामुळं आपल्याला ब्लाऊज शिवायला फार मदत होते ह्या गोष्टी. बाही लावताना आपल्याला अशी लावायची असते की ब्लाऊज असं ठेवून अशी मध्यभागून लावायची असते ती बाही. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. आणि माझ्या मागच्या व्हिडिओला मी जो पुढच्या पार्टचा पेपर कटिंगचा व्हिडिओ जो केला होता, त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप सारा प्रतिसाद दिला. मला जवळपास 1.7K व्ह्यूज आले त्या व्हिडिओला. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. असंच सपोर्ट करत राहा. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काय पाहायला आवडेल ते मला नक्की कमेंट करून सांगा. मी ह्या 2 बाही कटिंग आणि पुढचा पार्ट जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग केला होता, त्याची मी तुम्हाला आकृती काढून पुढच्या पार्टमध्ये दाखवू की नाही हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा गाईज. कारण माझ्या व्हिडिओजवर कमेंट फार कमी असतात. आय मीन येतात कमेंट, बट तुम्ही जर आणखीन कमेंट करून मला सांगितलं की पुढं तुम्हाला काय काय पाहायला आवडेल, तर मला नक्कीच बरं वाटेल. And thank you so much for watching this. Thank you.